बातमी डोंबिवलीमधून 10 वर्षांपूर्वी डोंबिवलीमध्ये झालेल्या प्रोबेस केमिकल कंपनीचा स्फोट आणि या प्रकरणी 3 वर्षांपूर्वी झालेल्या आमुदान केमिकल कंपनीच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। स्फोटामध्ये बाधित झालेल्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून आंदोलन केले गेलं। आमदार आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात एक निवेदन देणार असून विधिमंडळामध्ये आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आदित्य ठाकरे यांची भेटही घेणार आहेत। या संदर्भात एक निवेदन आमचे नेते आदित्यसाहेब ठाकरे यांना देणार आहोत। त्यावेळेस आमचे सगळे शिष्टमंडळही उपस्थित होतील आणि त्यांच्या मार्फत आम्ही प्रयत्न करणार की येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित राहिला पाहिजे आणि सर्व नुकसानग्रस्त जेवढे आहेत जवळपास 44 कोटीचे पंचनामे झालेले आहेत, पण आजपर्यंत एकही छदाम सरकारकडून मिळालेला नाहीये। तर यासाठी ह्या अधिवेशनात आम्ही तो प्रश्न उपस्थित करून त्या सर्व नुकसान अपघातग्रस्तांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत। केमिकल जे काही घाण वस्तू किंवा काही केमिकल सोडतात त्याबद्दल आम्ही काय बोलत असतो, पण त्यांचे जे लोक येतात सर्वे करण्यासाठी किंवा जे काय म्हणतो केमिकल ते सगळे चेक करण्यासाठी ते तात्पुरते करतात, त्यांची मांडवली होती ते परत निघून जातात। तदनंतर मला वाटतं 223च्या बाजूला 222ला सुद्धा असाच प्रकार घडला होता। त्यांची सर्व कंपनी अडचणीमध्ये आहे, केमिकल झोन आहे, पण त्यांनी ती कुठली दक्षता घेतली नाही। फायर ब्रिगेड आले त्यांच्यात काहीतरी त्यांची ते मांडवली झाली आणि तो विषय तिथे संपला। डोंबिवली म्हणजे एक प्रदूषण आणि स्फोटाची मालिका चालू होते आणि त्याच्यात 10 वर्षापूर्वी प्रोबेसचा जो स्फोट झाला होता त्यापासून सुरुवात झाली होती। ऍक्च्युली प्रोबेस स्फोट नंतर हे थांबायला पाहिजे होतं, कारण त्याच्या चौकशी अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट डोंबिवलीत काय काय करावं सुरक्षेच्या बाबतीत हे लिहिलेलं, पण तो दाबला गेला अहवाल। नंतर मग स्फोट एक एक होतच झाले, इंडो आबान झाले, मेट्रोपॉलिटन एक्झाम झाली आणि हा मोठा एक म्हणजे प्रोबेसपेक्षा हा 5 पटीने मोठा होता स्फोट। याच्यात जास्त नुकसान लोकांचं, व्यावसायिकांचं आणि इंडस्ट्रियलांचं पण झालं। 2 वर्ष झाले माझ्या मिस्टरांना इथे 2 वर्षापूर्वी स्फोट झालेला, तरी पण सरकारने अजून काही दखल घेतली नाही, आम्हाला काही मदत नाही मिळाली। माझ्या मुली वगैरे छोट्या आहेत, आमची परिस्थिती कोणालाच मदत नाही।